सावंतवाडीत येताय आणि इथल्या निसर्गाच्या शांततेत निवांत जगायचं असेल तर या ठिकाणी येऊन सगळं मिळेल ज्याच्या तुम्ही शोधात आहात. ते पाळं काढतात, पाळं हिमोग्लोबिन वाढतं. धरणाच्या अगदी काठावर असलेल्या या सावंत फार्मस्टेमध्ये राहून कोकणातल्या जैवविविधता आणि इथल्या नारळ सुपारीच्या बागांमध्ये मनमुराद हिंडू शकता. नमस्कार. तर मी आत्ता आले आपल्या सावंत फार्म हाऊसमध्ये आणि इथे मागे तुम्ही बघू शकता की धरणाचा पूर्ण व्ह्यू आहे आणि धरणाच्या काठावरच हे फार्म हाऊस आहे. तर खूप सुंदर वाटतंय. इथे प्रवेश केल्यानंतरच एकदम ग्रीनरी आणि पाण्याचा जो व्ह्यू दिसतोय इथून तो खूप छान आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते फार्म हाऊस फिरून की काय काय गोष्टी इथे अनुभवण्यासारख्या आहेत. ही आहे इथल्या सुपारीची बाग आणि गंमत म्हणजे या सुपारीच्या बागेच्या सावलीत आपल्या चहा नाश्त्याची आणि जेवणाची बैठक व्यवस्था आहे. तर माझ्या मागे जे खूप सारी फुलपाखरं आहेत तर इथे छोटंसं बटरफ्लाय गार्डन आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आहेत आणि ही या सीझनमध्ये असतात, त्यामुळे खूप बेस्ट सीझन आहे इथे व्हिजिट करण्यासाठी. इथून आपल्या कॉटेजेस पर्यंत जायला या साकवाचा वापर होतो. तर हा भेडल्या माडापासून बनवलेला साकव आहे आणि याच्या मागे आपले कॉटेजेस आहेत. तर खूप सुंदर अशी वाट आहे जायला सुद्धा आणि कॉटेजेस पण एकदम पाण्याला लागूनच आहेत, त्यामुळे खूप छान वाटते. दरवाजा उघडल्या उघडल्या तुम्ही डायरेक्ट इकडे पाण्याचं दर्शन होणार तुम्हाला. निसर्गाच्या लयीत एकरूप होणारे हे छोटे छोटे निसर्गकुंज एखाद्या स्वप्नातल्या घरासारखे वाटत होते आणि त्यावर छानशी वारली पेंटिंग सुद्धा आहे. कॉटेजेसच्या उंबरठ्यावरून दिसणारं हे धरणाचं विशाल सौंदर्य नजरेत भरून ठेवावंसं वाटत होतं. तर इथे सुद्धा राहायला कॉटेजेस आहेत. खूप छान आहे, निसर्गाच्या एकदम जवळ आहे आणि शांत आहे. कोणाचाही दंगा नाही आहे, फक्त पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज आहे आणि इथे खूप छान पक्षी आणि फुलपाखरंसुद्धा आहेत. इथला परिसर न्याहाळताना पक्ष्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करत होता. आपल्या निमाताईंनी ह्याच परिसरात बसून छान छान कविता केल्या होत्या. तर त्यातल्या काही कविता तुम्हाला ऐकवायची त्यांची इच्छा होती. तर मी माझा छोटासा प्रयत्न करते की त्यांच्या कविता मी माझ्या थ्रू तुम्हाला ऐकवते आणि काव्य वाचन मी आता करणार आहे. फारसं जमेल न जमेल मला माहीत नाही, फक्त मी छोटासा प्रयत्न करते. तर त्यांची एक कविता आहे गारवा. हा गारवा हा चांदवा, हा गारवा हा चांदवा, हा उराशी घेऊन ठेवा. हा गारवा हा चांदवा, हा उराशी घेऊन ठेवा. नकळत देही देवा, या आनंदाला साज नवा. सहज करावी मी आर्जवे अशी, सहज करावी मी आर्जवे अशी, न करावी तर उमजेल कशी. सहज करावी मी आर्जवे अशी, न करावी तर उमगेल कशी. नशा तुझी ही माझ्या मनी, नशा तुझी ही माझ्या मनी, जागवेल का कधी कुणी. मजला दिसते रूप मनोहर, मजला दिसते रूप मनोहर, मग जाणवले जग हे सुंदर. न पाहताही दिसते अंतर, न पाहताही दिसते अंतर, तू माझा अन मी तुझी निरंतर. न पाहताही दिसते अंतर, तू माझा अन मी तुझी निरंतर. इथे भातशेती पण करतात. तर आता ही कापणी झालेली आहे आणि पाण्याच्या जवळ असल्यामुळे खूप सोयीस्कर सुद्धा आहे. आणि इकडे सगळ्या नारळ पोफळीच्या बागा आहेत
खूप शांत थंडगार आहे आणि तुम्ही बघताय की आपल्या या कॉटेजना झावळ्यांचं आवरण आहे वरती, त्यामुळे आतमध्ये खूप थंड वाटतं. या नारळ सुपारीच्या बागेत लग्न, वाढदिवस या समारंभांसाठी सुद्धा मोकळी बाग आहे. जी जागा आहे इथे रेन डान्सिंगसाठी स्पेशल बनवलेलं आहे. वरती पाईप्स आहेत. तर इकडे कोणाची हळद किंवा बाकीचे जे काही फंक्शन्स असतात ते इथे केले जातात. खूप छान जागा आहे, खूप मोठी जागा आहे. त्यामुळे इथे इव्हेंट्स होतात आणि इथे या रेन वॉटरमुळे हे फेमस जागा आहे. तर खाली जाऊन बघूया, खाली काय काय ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. तर तिथे बघूया. आणि एवढं सगळं फिरून दमला नसाल तर एक छोटं ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे. खूप छान इथे सुपारीची बाग आहे आणि खूप मस्त सावली सुद्धा आहे. तर हा एक छान प्रकार आहे, म्हणजे वरचे नारळ डायरेक्ट याच्यात पडतात, खाली पडणार नाही आहेत, त्यामुळे तिथे येऊन ते गोळा होत आहेत. आपलं जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये आपल्याला पापड आहे, नाचणीची भाकरी आहे, कोशिंबीर आहे, मस्त सोलकढी आहे, दही, काय श्रीखंड आणि चवळीची आमटी आहे आणि डाळ, वालीची भाजी. एवढं खूप छान जेवण आहे आणि इथे नॉनव्हेजसुद्धा मिळून जातं, पण पहिलं सांगावं लागतं. तर आम्ही व्हेज ऑर्डर केलं आहे. टेस्ट करून बघूया. गरम आहे हो, एकदम. मिरची सोडल्यास सगळं ताट साफ झालंय. मस्त, एवढं भारी होतं जेवण. पोटभर जेवण फस्त करून आम्ही निघालो युक्ताताईसोबत तिच्या आंब्या काजूच्या बागेत. तिथे तिच्या काकांनी बऱ्याच औषधी झाडांची सुद्धा लागवड केली होती. पण आता कुठे जातोय? आम्ही आता आमच्या बागेत चाललोय. अच्छा, म्हणजे तिथे दोन, तू म्हणालीस मगाशी ते तिथे 2 रूम रूम लावले आहेत. सगळे भाज्या आम्ही तिथे लावल्या आहेत. काजूची बाग आहे, काजू आहे, नारळ आहे, परत ड्रॅगन फ्रूट आहे, अरे वा. कोंबडी आहे सकट, आणि पॅशन फ्रुट्स पण आहेत. ओके, पॅशन फ्रूट बघूया तिकडे. हो हो. इथे अगदी पॅशन फ्रूट पासून कापूर, धूप अशा सगळ्या झाडांची लागवड केलेली दिसली. या ॲग्रो टुरिझम मध्ये काकांनी रानातल्या बऱ्याच औषधी झाडांची ओळख सुद्धा करून दिली. दोडकी, हे आपली चिक्की, लाल भाजी, मुळे हे टाकलेलं आहे. इथे ह्याची वालीची चालू आहे, इकडे पाणी चालू आहे इकडे. आणि ते पॅशन फ्रूट होतं. पॅशन फ्रूट त्याचं म्हणजे सीझन काय असतो? हां, 12 महिने. आणि सरबत करतो सर याचा. सरबत करतो, खाता लागलेलं आहे. अच्छा, हां, मग झाडं बघितल्यासारखी वाटतात. हे त्या फळांचा रस करतात. कृष्ण कमळ म्हणजे ते बिया आपल्याला असतं ना, काढणं तेच झाड, ज्यूस करणार. झाड तेच, बाकी काय नाही फरक. मग त्याच्यात ते व्हरायटी वेगवेगळे असतात ना, तशा प्रकारे हे आहे. पण आपलं ते कृष्ण कमळ येतं त्याला, त्या फुलालाच. तशीच फुलं असतात त्यालाच ते. त्याचंच फ्लावर ते. अच्छा, हे काढायचं, हे पिकल्यानंतर आत ह्याच्या डाळिंबासारखं असे पोहे असतात, बिया 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 त्या काढायच्या आणि मिक्सरमध्ये टाकून ज्यूस. ज्यूस करायचा, गाळून मग प्यायचं. मस्त आणि थंडगार थंड असतं ते. एकदम. खरंच अगं, ह्या डॉक्टरी औषधांपेक्षा ही माझा तोच निसर्गाने दिलेलीच औषधं. जंगलातली औषधं तयार करून ठेवायची. हो ना.
इथे आता जवळ तुम्हाला नाही म्हटलं तरी ना 50 अशी झाडं मिळणार. हे कसलं? त्याचं नाव मला माहिती नाही, पण ह्याच्यामध्ये घालतात पान पराग सारखा वास बघ. हा ना, मस्त वास आहे. कवठी चाफा. कवठी चाफा. पण काय याची निगा ती निगा म्हणजे एवढं मोठं सांभाळणं नाही हो. हो. ह्याला हे म्हणतात किरडा. वेगवेगळे प्रकार हिला बोकडिया म्हणतात. ह्याच्यात घालतात पातीमध्ये घालतात बघा. ते हे. आता माझ्याकडे जायफळ आहेत 2 झाडं. कलम 2 आहेत आणि जायफळाची आहे. वेलची आहे, लवंग आहे इथे, कापुराचं एक झाड आहे. हो. कापुराचं झाड कापुराचं झाड आहे तिथे वर आहे, वाटे दाखवतो तुम्हाला मी. फळ म्हटलात ना, हां जायफळ. तर त्याला काय 2 झाडं लावावी लागतात. हां 2 झाडं. आता माझी ती जाय नाही ना तर म्हटलं तरी जवळजवळ 3-4 हजार फुलं येतात, पण तर दुसरं नर नाही ना त्याच्यात, त्यामुळे ते परागीकरण होत नाही ना. आली आहे. 1, 2, 3 थोड्या वेळाने फुल लागेल पूर्ण. काय हा, ड्रॅगन फ्रुट्सचे बघितलेले असे झाडं. आलं होतं एक, नंतर ते कोणीतरी हात लावला आणि ते गेलं. आणि हे आहे ते वेखण. ती वांगी काय म्हटलं? वेखण. वेखण. हा ते पाय वगैरे ते मुकामार लागला ना. हो, पण मूळ असतं त्याचं. खाली मूळ आहे. हा, तेच मुळाचा वापर करतात. ह्याला वास आहे ना. हे सुद्धा ह्याचा उपयोग करतात. म्हणजे जखम सूज झाली ना हा, तर वाटायचं हे कसं आपलं मिरची वाटतं तशी पातळ, आणि त्याचा लेप लावायचा हा, वेखण. गरम करून. फुल आयुर्वेदिक कॉलेज तयार आहे इकडे. आयुर्वेदिक कॉलेज. इमारती फुलं येतात फुलं नाही, मग? भेंडी इमारती फर्निचर लाकूड लाकडासाठी. लाकडासाठी. त्याला फुलं नाही, फुले असतातच पण हे लाकडासाठी केलेलं आहे. अच्छा. म्हणजे ह्याच्यावर आम्ही मिरी चढवणार. हा, त्यामुळे मिरीला कसं सावली पाहिजे असते ना, हो. त्याच्यासाठी ते हे केलेलं आहे. जो आनंद मिळतोय ना शेतात अगदी. तो कुठेही मिळणार नाही, शहरात तर तुम्हाला मिळणारच नाही. काका इकडे तोरंजन काढून देतात, ज्याला आपण खूप दिवसांपासून वाट बघतोय, पण आता सर्दी झाली आहे. एवढं ज्ञान मिळवण्याचं. बाई हे तोरंजन हे तसं नाही ना ते. अच्छा. मोसंबी सारखं असतं, फक्त मोठं मोठा असतं. भाऊ. पपणीस. हा, हे आवळा गावठी. खूप जुनं आहे हे झाड आमचं, खूप जुनं आहे. हे सुपारी इथे मध्ये मध्ये लावली आहे. केळी आहे तिकडे, पूर्ण केळीचे ब्रीड्स आहे तिकडे. ही हळद, ही झाली आहे हळद, पानं सुकली सगळी त्याची. हे बघ, सगळी हळद आहे. हे 5 किलोमीटर बॅक वॉटर आहे. ही हेद म्हणून आहे, हेद म्हणून. हेद म्हणून, हेदीचं झाड. हे याचं काय करतात माहिती आहे, पाय कुजलेत ना त्याची पानं कवळी कवळी काढायची, असं चिरडायची, त्याचा रस काढायचा आणि पायात घालायचं. ताबडतोब कुजलेले पाय ताबडतोब बरे होतात. ही पोपटी म्हणून जे मडकीत करतात बघा, ती ही झाडं ती वाच बघ. आणि हे सशाचं खाद्य. हा चुरण, हे गावठी चुरण. ह्या कोवळ्या पानांची भाजी मस्त करतात ती. आणि ज्याला मूळ व्याध आहे त्याने जास्त खावं. हे इथे आम्ही हे लावले होते, कंदारे आणि कणगी लावली होती. हे दुसरं चिन्याचं झाड. हे ये आलं, हे आल्याची झाडं. आमच्याकडे जवळजवळ 5 वेळा बागेला आग लागली आणि डुकरांनी जवळ 360 माड खाल्ले. ही नारळाची रोपं होती ना, 360 रोपं खाल्ली, परत लावली. म्हणजे घाटावरचं कसं काय झालं की आत्महत्या करतात, तसा प्रकार नाही. एवढं केलं तिथे. होय होय, बाहेर जायची गरज, पण लोकांना कुठे आवडतं हे.
पेशन्स नाहीत ना. ही ना ही दिंडी दिंडी हिची भाजी करतात अशा कोवळ्या पानांची. मस्त लागते भाजी आणि ती आयुर्वेदिक आहे. हे ती पाती करते ती कसली झाडं ती पाती करतात ती वेणी करतात ती ही हा सुरंगीची ही आमटी 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 हो याला हे येतात फळं येतात ती खातात फळं आणि ती औषधी सुद्धा आहेत. एक आणि दोन दोन आहेत ती. याचा डिंक काढायचा आणि सुकवायचा. हे हे पाळं काढतात पाळं पाळं काढून सुकवायची. सुकवल्यानंतर ती भाजायची आणि ती बारीक करायची पूड ती घ्यायची. हिमोग्लोबिन वाढतं. तुमच्याकडे काय ज्ञानाचं भंडार नुसतं. आम्ही पुस्तकी ज्ञान आमची. हे कापूराचं आहे. कापूर कसं काय कापूर डिंक काढायचा. त्याचं पण लिंक हो आणि पुढे ATM फणस आहे. पुढे ATM फणस वर्षभर लागणार आणि कापा फणस एक आहे 4 वर्षातून 4 वेळा लागणार. ATM मँगो आहे वर्षभर लागणार. हापूस आहे पायरी आहे मानपूर आहे तोतापुरी आहे असे 4-5 प्रकारचे आंब्याची झाडं आहेत. रात्रीचे गवेरडे वगैरे असतात इथे साईंदर असतात. त्या दिवशी 4 दिवसापूर्वी इथे ब्लॅक पॅन्थर इथून गेला. त्याच्या पलीकडच्या बाजूला तिथे आपला जो कोणतो बिबटा हो इथे दिसला बिबटा बिबट्याचा ती बसलेला होता. ह्याने फोटो काढलेले आहेत. सागाची झाडं आहेत जांभळीची झाडं आहेत कोकमची झाडं आहेत नारळ आहे सुपारी आहे नीलफणस आहे जायफळ लवंग वेलची. जाऊ नको काय आता ते तमालपत्रीचं घराकडे भरपूर आहेत घरी त्याच्यामुळे आम्ही काही इकडे काय हो ते इथे इथे असणार बाहेरच्या बाजूला. सगळ्याला कंपाऊंड घातलेलं आहे. ही झाडं आई आमची हे झालं म्हणजे पोटात वगैरे दुखायला लागलं डोकं वगैरे गरगरायला लागलं का ही काढायची पाळं काढायची आणि तिचा रस काढायचा आणि 2 चमचे प्यायची. हे काय ते पीत मारी फोकसच होत नाही. पित्त झालं तर रस काढून थोडासा प्यायचा. उपाशी पोटी कॉमेटिक होतं आणि सगळं पत्त पडतं. या ॲग्रो टुरिझम दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सांभाळणाऱ्या संपूर्ण कुटुंबाची मेहनत आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं समाधान. यामुळेच या सुंदर परिसरासोबत सुंदर माणसंही भेटली. तर हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर माडखोलमधल्या या जागेला नक्की भेट द्या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.